नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, या 7 अंगावर तीळ असणारे बनतात करोडपती. खास करून जर एखाद्या स्त्रीच्या अंगावर तीळ असेल तर ती स्त्री व तिच्या परिवारातील लोक होतात धनवान. अशा महिलांचे पती करोडपती होतात. तसेच महिलेच्या कोणत्या अंगावर तीळ असणे हे संकेत देतं की महिलेला मुलगा होणार आहे का, व महिलेचे कोणते लक्षण सांगते की तुमच्या घरातील महिला ही तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. मंडळी, आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे जे शरीरावरील तीळ म्हणजे फक्त एक छोटासा निशाण असं मानतात, पण खरे तर तीळ हा आपले भाग्य, स्वभाव व जीवनाची दिशा सांगत असतो. शरीरावर तीळ जन्मापासूनच असतात. कोणाच्या गालावर, कुणाच्या माथ्यावर, कुणाच्या छातीवर, तर काहींच्या पोटावर देखील असतात. तीळ आपल्यासाठी खूप शुभ असतात व जीवनामध्ये धन, सफलता व भाग्याचे दार खोलते. तर काही तिळांच्या बाबतीत असं देखील होते की ते जीवनामध्ये संकटे यांसारख्या समस्या घेऊन येतात. जुन्या काळात सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराच्या तिळाचे खूप खोलवर महत्त्व सांगितलं गेलं आहे. हे शास्त्र शरीराची बनावट, चालणे, बोलणे, चेहऱ्याची लक्षणे व शरीरावरील निशाण बघून व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाविषयी माहिती देते. त्या शास्त्राच्या आधारे समजूया की शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असल्यास कोणत्या भाग्याचे संकेत देते. महिलांच्या शरीरावरील तीळ हे खूप खास मानलं जातात, कारण काही ठिकाणी तीळ असणे हे त्या महिलेला धनवान बनवते, परिवाराचे भाग्य वाढवते व तिच्या नवऱ्यासाठी देखील हे सौभाग्यकारक मानलं जातं. त्यामुळे मंडळी, लक्ष देऊ नये का? तुमच्या घरी व जीवनात दोन्ही ठिकाणी हे प्रभावित करते. सगळ्यात आधी पोटासंबंधित बघूया. ज्या लोकांच्या पोटावर तीळ असतो अशी लोक खाण्यापिण्याविषयी शौकीन असतात. यांना रुचकर चांगले भोजन हे खूप सुख मिळते. पण जर तीळ हे नाभीच्या डाव्या बाजूला असेल तर पचन संदर्भातील समस्या उत्पन्न होतात व तीळ नाभीच्या एकदम खाली असेल तर यौन रोगासंबंधीतील संभावना वाढते. महिलांसाठी नाभी किंवा नाभीच्या आसपास तीळ असणे खूप शुभ मानलं जातं. अशी महिला जीवनामध्ये धन, सन्मान व सुख प्राप्ती करते. त्यांच्या घरी धनाची कधीही कमतरता नसते. पण नाभीच्या वरती तीळ असणं हे अशुभ मानलं गेलं आहे. हे व्यक्तीच्या दुर्भाग्य व संघर्षाचे संकेत देते. आता बघूयात गालावरील तिळाविषयी. जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर हे खूप शुभ मानलं जातं. अशी लोक नशीबवान असतात. मेहनतीचे फळ नेहमी त्यांना भेटत राहते. धनाची कधीही कमतरता नसते. ही लोक आपल्या जीवनसाथीसोबत एकनिष्ठ असतात व नाते खूप काळापर्यंत निभावतात. पण जर तीळ हा डाव्या गालावर असेल तर अशी व्यक्ती काही जास्त खर्च करणारी असतात व धनाची बचत खूप कमी करतात. त्यांना आपल्या खर्चावर संयम ठेवायला हवा आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार माथ्यावर तीळ असणे याचे महत्त्व देखील सांगितलं गेलं आहे. जर माथ्यावर तीळ उजव्या बाजूला असेल तर तो व्यक्ती जीवनामध्ये प्रगतीच्या मार्गावर नेहमी अग्रेसर असतो. अशा लोकांचे नशीब त्यांचे कधीही साथ सोडत नाही व ते आपल्या मेहनतीने जीवनामध्ये खूप उंचावर पोहोचतात. पण जर माथ्याच्या डाव्या बाजूला तीळ असेल तर जीवनामध्ये खूप चढ-उतार, संघर्ष व कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा लोकांनी थोडं धैर्य, समजदारी व संयमाने काम करावे, म्हणजे या कठीण परिस्थितीतून ते बाहेर निघू शकतील. आता बघूयात छातीवर तीळ असण्याबाबत. जर एखाद्या व्यक्तीच्या छातीवर बरोबर मध्येच तीळ असेल तर हे शुभ मानलं जातं. अशा लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. हे नशीबवान धन अर्जित करतात व यांना जीवनामध्ये धन, सुख, सन्मान, सुविधा व प्रतिष्ठा या सर्वांची प्राप्ती होते. समाजात यांची ओळख देखील निर्माण होते व ते आपली काम खूप समर्पण, विश्वास व निष्ठेने पूर्ण करतात. अशी लोक त्यांच्या योजनेला सफल करण्याची क्षमता ठेवतात. जीवनामध्ये ते एखाद्या उंच म्हणजे वरच्या जागेपर्यंत म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त करतात. तीळ असणे हे छोटंसं निशाण दिसण्यासाठी साधारण आहे, पण सामुद्रिक शास्त्रानुसार हे खूप खास मानलं जातं. असं म्हणतात, तीळ हे फक्त माणसाचा स्वभाव व नशिबाविषयी सांगत नाही तर जीवनात येणाऱ्या सुखदुःखांचे संकेत देखील देते. आता बघूयात अशी लोक की एखाद्या प्लॅनिंग करण्यात माहीर असतात. अशी लोक जी पूर्ण योग्य विचार करून आपले काम समजून पूर्ण करतात. जर पाठीवर ज्या महिलेचा तीळ असतो त्यांचा स्वभाव हा खूप प्रेरणादायी असतो. या महिला खूप मेहनती व त्यांचे नशीब देखील खूप साथ देते. अशी लोक खूप कमवतात व ही लोक आवाजावी खर्च देखील करतात, पण तरीही त्यांचा पैसा संपत नाही. जर एखाद्या महिलेच्या डाव्या खांद्यावर तीळ असेल तर अशा महिलेला
संतान व सुख व धन आशीर्वाद मिळतो. तेच उजव्या खांद्यावर तीळ असणे म्हणजे भविष्यातही खूप धनवान होणार आहे असं समजावं. म्हणजेच काय तर तीळ जितका छोटा असतो तेवढाच त्याचा असर हा खूप मोठा असतो. कानावर तीळ असणे शुभ मानलं जातं. ज्या व्यक्तीच्या कानावर तीळ असतो त्यांना नेहमी नशिबाची साथ मिळते. जी लोक समजदार असतात व ही कठीण काळात देखील योग्य निर्णय घेण्यासाठी ताकद असते. जर दोन्ही कानावर तीळ असेल तर समजून जा की अशी व्यक्ती आरामदायक व सन्मानपूर्वक जीवन व्यतीत करते. यांचा बोलण्याचा अंदाज देखील खूप चांगला असतो. ही लोक लगेचच प्रभावित होतात. जर डाव्या कानावर तीळ असेल तर हे सफल व चांगले वैवाहिक जीवन जगतात हा संकेत मानला जातो. म्हणजेच कानाचा तीळ हा पूर्णपणे सौभाग्याशी निगडीत आहे. जर हातावर तीळ असेल तर याचे देखील खूप गूढ संबंध आहे. जर अंगठ्याच्या खालच्या हिस्सामध्ये शुक्र पर्वतावर तीळ असेल तर यांना खूप सफलतापूर्वक मनुष्य मानलं जातं. नशीब प्रत्येक वेळी त्यांची साथ देते. पण जर अंगठ्यावर तीळ असेल तर अशी लोक मेहनत तर खूप करतात पण त्यांना नाव व ओळख थोडी उशिरा मिळते. अनामिक बोट म्हणजेच तिसऱ्या बोटावर तीळ असेल तर धन, यश, सन्मान यात कधीही कमतरता होत नाही. कनिष्ठ म्हणजेच सगळ्यात छोट्या बोटावर तीळ असेल तर ती व्यक्ती खूप नाव कमवते पण मनात खूप अशांती राहते. हाताच्या मध्यभागी तीळ असणे खूप शुभ मानलं जातं. अशी लोक धनसमृद्धीने पूर्ण असतात व जीवनामध्ये नेहमी प्रगती करतात. जर एखाद्याच्या नाकावर तीळ असेल तर अशा लोकांना खूप राग येतो व थोडे भांडणारे देखील असतात. पण नशीब यांचे साथ देते व कमी मेहनतीत सुद्धा यांना खूप फायदा मिळतो. ज्या महिलेच्या नाकावर तीळ असतो ती खूप भाग्यशाली असते. नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणारी महिला शांत स्वभावाची असतात व यांना एकटे राहणे पसंत असते. ज्योतिषशास्त्रानुसार तिळाचा आकार देखील आपल्यावर परिणाम करतो. जास्त मोठा तीळ हा चांगले परिणाम देतो. जर डोक्याच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर ऐश्वर्य व सुखाचे संकेत मानलं जातं. सामुद्रिक शास्त्र असं सांगते की शरीराच्या 12पेक्षा जास्त तीळ जर शरीरावर असेल तर हे चांगलं नसतं. काही मान्यतेनुसार हे म्हटलं जातं की ज्या जागी तीळ असतो ते मागच्या जन्मात काही जखमेचे निशाण मानले जातं. घरात असणारी स्त्री ही नशीब बदलण्याची ताकद ठेवते. एक चांगली पत्नी ही फक्त गृहस्थीत सांभाळत नाही तर पतीला देखील मानसिक बळ, शक्ती व आत्मविश्वास देते. प्रत्येकाला अशी इच्छा असते की त्यांनी प्रत्येक वेळी त्यांची साथ निभवावी व प्रत्येक परिस्थितीत सोबत उभं राहावे व घरात सुखी वातावरण निर्माण करेल. योग्य पत्नीच्या हसऱ्या स्वभावानेच घरातील ताणतणाव दूर होतो. आपल्या पुराणातून आतापर्यंत सर्व माहिती मिळते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा पाठिंबा असतो. तिचे गुण व भाग्याचा सगळ्यात मोठा हा वाटा असतो. आता बघूयात की असे काही लक्षण की कोणती मुलगी ही तिच्या जीवनसाथीसाठी खूप भाग्यशाली असते. सगळ्यात पहिले लक्षण, ज्या मुलीचा चेहरा हा तिच्या वडिलांशी मिळता जुळता असतो त्यांच्या जीवनामध्ये खूप त्या भाग्यशाली असतात. त्यांना त्या सर्व सुखसुविधा मिळतात ज्यांची त्या इच्छा ठेवतात. जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या आईसारखा असेल तर ती देखील खूप नशीबवान मानली जाते. जर एखाद्या मुलीचा चेहरा खूप आकर्षक, देखणा असेल तर समजून जा की तिचे भाग्याचे दरवाजे हे कायम उघडलेलेच राहणार. ज्या महिलांच्या शरीराचा भाग हा थोडा पुढे झुकलेला असतो जसं की हत्तीची बनावट असते ते अत्यंत शुभ मानलं जातं. अशी महिला आपल्या पती व परिवारासाठी सौभाग्याची चावी असते. त्यांची उपस्थिती ही जीवनामध्ये सुख, ऐश्वर्य व सफलता घेऊन येते. अशा महिला या खूप भाग्यशाली मानल्या जातात ज्यांच्यामुळे घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य येते असे म्हणतात. काही मुली इतक्या भाग्यवान असतात की त्यांच्या जन्मानंतरच घरामध्ये बरकत, शांती व खुशहाली वाढू लागते. ज्या महिलांचा माथा हा लांबट, सरळ व सिंदूर लावण्याची जागा ही थोडा उंचवटा असेल तर हे खूप शुभ मानलं जातं. अशा महिला आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात सुख, सौभाग्य घेऊन येतात असं म्हणतात. ज्यांच्या घरामध्ये येण्याने नवऱ्याचे आयुष्य देखील वाढते व ते सुरक्षित राहते. जर एखाद्या मुलीचे केस खूप दाट, काळेभोर व काहीसे कुरूळे असतील तर हे खूप शुभ मानलं जातं. अशी केस फक्त सुंदरताच वाढवत नाही तर भाग्य देखील चमकवण्याचे संकेत देतं. सॉफ्ट, मऊ केस असणाऱ्या मुली या संस्कारी व शुभ मानलं जातं. पण शास्त्रात हे पण सांगितलं आहे की जर केस ही खूप दूर विरळ व पसरलेली असतील व आकार हा धनुष्यासारखा खाली झुकलेला असेल तर हे शुभ मानलं जात नाही. अशा सुना या खूप कमी भाग्याच्या मानल्या जातात.
आता बघूया ज्या मुलींचे तळवे हे साफ सॉफ्ट असतात त्या लग्नासाठी खूप शुभ व उत्तम मानल्या जातात. त्यांचे तळवे हे सांगतात की त्यांच्या भाग्यामध्ये सुख, समाधान, सन्मान व खुश असे दाम्पत्य जीवन लिहिलेले आहे. जर नखे खूप असे चिकणे, गोल व हलकेसे उठावदार, गोलाकार व चमकणारे असतील तर हे अत्यंत शुभतेचे लक्षण मानलं जातं. शास्त्रानुसार ज्या महिलांचे केस लांब, घनदाट रेशमी असतात त्यांना पद्मिनी असं म्हटलं जातं. म्हणजेच खूप गुणवान व विशेष स्त्री आहे असं मानलं जातं. सुंदर केस लांब ही फक्त सुंदरताच वाढवत नाही तर चांगल्या भाग्याचे देखील संकेत देतात. ज्या मुलींची मान लांब, सुंदर, संतुलित असते त्या अत्यंत शुभ मानल्या जातात. अशा मुलींकडे ऐश्वर्य व वैभवाची कोणतीच कमतरता नसते. घरात सुख संपत्ती वाढत राहते. पतीचे भाग्य देखील त्या चमकवतात. यांचे परिवारात असणे हे सुख, शांती, प्रेम व प्रगती बनलेली राहते. ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्याप्रमाणे सुंदर असतील व डोळ्यांच्या मधला हिस्सा हा दुधासारखा साफ सफेद असतो हे अत्यंत शुभ मानलं जातं. अशा मुली आपल्या नवऱ्याचे नशीब चमकवतात. त्यांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी व प्रगती देखील वाढत जाते. शास्त्रात सांगितलेलं आहे, एखाद्या मुलीच्या हाताचे हाड जर खूप बाहेरच्या बाजूला दिसत असेल, जर हातावर खूप कमी असे केस असतील व हात बारीक असतील तर हे शुभ संकेत नसतात. ज्या मुलींचे तळवे हलके लालसर, चिकणे, कोमल असतात त्या लक्ष्मी समान मानल्या जातात. अशा मुलींचे पाय घरात पडतात. घरात बरकत, धन व खुशाली येते. त्यांच्या भाग्याची चमक संपूर्ण परिवाराला रोशन करते. त्याचप्रमाणे ज्योतिष व सामुद्रिक शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे वक्षस्थळ उंच, सुंदर व संतुलित असते त्या अत्यंत भाग्यशाली मानल्या जातात. फक्त सुंदरताच नाही तर चांगले भाग्य, सुख, समृद्धीचे संकेत असतात. अशा स्त्रिया आपल्या पतीच्या जीवनामध्ये सफलता व सन्मान घेऊन येतात. त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुषांचे नशीब, घर, नोकरी, जीवन सर्व आनंदित राहते. ज्या मुलींची जांघ ही मजबूत व मांसल असते त्या खूप वैभवशाली मानल्या जातात. अशा मुलींच्या भाग्याने पतीला चांगले घर, गाडी व आरामदायी जीवन सहज मिळते. त्यांचे व्यक्तिमत्व एवढे मजबूत व प्रभावशाली असते की त्यांच्या घरात स्थिरता, शांती व संपन्नता स्वतःहूनच वाढू लागते. तर मंडळी, ही माहिती पारंपरिक समजुती, लोकविश्वास आणि काही धार्मिक संदर्भावर आधारित आहे. याकडे अंधश्रद्धा म्हणून नव्हे तर एक सांस्कृतिक परंपरा म्हणून पाहावे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रीण, कुटुंबासोबत नक्की शेअर करा. अशा धार्मिक, वास्तू, ज्योतिष आणि जीवनाशी संबंधित रोचक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.